बलमा, हे बघा भावांनो, मी ना तात्यासाहेबांना शब्द दिलाय की यावेळी आपलाच गुलाल असणार. त्यामुळे काय बी करून गुलाल आपलाच उधळला पाहिजे, कारण या वेळेच्या निवडणुका लय महत्वाच्या. ही निवडणूक जर तात्यासाहेब जिंकले ना तर दिल्लीत त्यांचं पत वाढणार आहे. त्यामुळे आपण एक सेकंड पण डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, एकदम लक्ष देऊन काम करायचं, एकदम लक्ष देऊन. अरे वाघमाने वहिनी इकडे कुठं आहेत? एकदम लक्ष देऊन करायचं. एक सेकंद आपण इकडे जायचं ना, एक सेकंद सुद्धा. आणि हे बघा, वहिनीचं नाव काढलं, डोळे आपल्या भावाचे गर 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 फिरले. रे पलम्या, तुला असं हानीन ना की डायरेक्ट चंद्रावर जाशील आणि तिथंच फिक्स होशील. आणि लोक काय म्हणतील माहिती आहे काय? बघा बघा, चंद्रावरचा डाग अजून जरा वाढलाय. भारी भारी होता, पण मी जाऊ शकत नाही. तात्यासाहेब काय म्हणले, सत्याला अजिबात सोडायचं नाही, सावलीसारखं राहायचं. तुझी मी सावले आणि तुला मी कधीच सोडू शकत नाही. लई शामायच रे तू. मग आणि सत्या, अरे तू बाबा आता निवडणुका नाही करायचं, तू आता बायको करायचं. तुला माहिती आहे ना किती कष्टाचं लग्न झाले तुझं, त्यामुळे तू एन्जॉय कर बाबा. निवडणूक टेन्शन घेऊ नको. आम्ही आहे ना, आम्ही कशाला आहे, निवडणूक सगळं पार आम्ही करतो. कुणी वांद्रा नाही. त्या बघ, आधीच लग्नाच्या गडबडीत कामावर लक्ष दिलेलं नाही, त्यामुळे आता कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे. निवडणुका लई महत्वाच्या, काम केलं पाहिजे. बोल ना, ते पप्या कुठे दिसत नाही रे? आज ते टपरीवर कुठं जाणार आहे? म्हणजे आता लग्न करायचं आहे, पैसे कमवले पाहिजे, त्यामुळे लई काम करतोय. त्याचा पोरगे बनायचा शॉक गेलाय का? अजून पोरगे बनून फिरत असतो. जिरलाय पक्का जिरलाय. पण बायको ती चांगली बरं का, अशी बायको प्रत्येकाला मिळावी. म्हणजे बाबा चांगले असं प्रत्येकाला मिळावी, त्या स्वभाव असं म्हणतो. बलम्या, आमची वहिनी कधी येणार रे? काय माहित परमेश्वरा, भगवंता बघ रे. असं सण होणं झालंय आणि सांगता पण येणं झालंय. परमेश्वरा बघ, सत्य तू जरा परमेश्वराला सांग. मी तुला गॅरंटी देऊन सांगतो, जेव्हा तुझं लग्न होईल ना आणि जेव्हा तुझी बायको येईल आणि जेव्हा मी तुला म्हणणार ना, अरे वहिनीकडे कुठं, तेव्हा तू असंच करशील, कुठं. नाही, मी लक्ष देणार, मी फोकस होणार. त्याचं बघून लक्ष किती राहते. नाही काय जरी झालं तरी यंदाचा हिवाळा मी वाया घालवणार नाही. लग्न करणार म्हणजे करणार. अरे वाघ मला वहिनी कुठं? माझा झालं एकदाच, रेडिओ एकदाच वाजतो, कारण शांत बघा थंड घ्या. अयो बाबू, हमरे लईच महागातला सेट आहे. दिल्लीला कसली भारी भारी गिफ्ट असतात. दिल्लीचे गिफ्ट भारी नसतात, दिल्लीवरनं येताना माणूस गिफ्ट भारी भारी घेऊन येतो. तुम्ही दिलं का मला असं गिफ्ट? एक दिलंय की आपल्या डोक्यावर बसलंय. तुम्हाला तर काय कळतच नाही. बघ कसलं सुंदर बघ. लय सुंदर आहे रे. मला वाटतं याची किंमत लाखाच्या घरात नक्कीच असणार. ₹1,00,000. हमरे तू उघड. ह्याच्यात काहीतरी मोठं दिसते. बघ. खुलची बरोबर नाही म्हटलं. नाही मला गिफ्ट नको, तुला ठेव. ती सटकलं. कसलं भारी सेट आहे हो. म्हणजे लईच भारी सेट आहे का? बघ तू. छान आहे रे. सत्य दादा लईच आवडेल बघ. हो आत्याबाई, वाट देता का जायला? स्नेहा, ये की. तू कशी काय आलीस ग? आले तुला भेटायला. बरं झालं आलीस. काय मग सत्यदाजी काय म्हणतायत? बघितलं का, नुसतं नाव घेतलं तरी कशी लाजते. बरं ते जाऊ देत, हनीमूनला जाणार आहेत का नाही ते विचारा की तुमच्या मैत्रिणीला. काय ग म्हणजे कुठे जाणार आहे हनीमूनला? एक मिनिट. मी काय म्हणतो म्हणजे
तू आणि सत्या दादा हनीमून साठी असं थंड हवेच्या ठिकाणी जा. गरमी तिथे तिथं भटकायला लई कटा आहे, घाम येणार. नको 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 नको, असं थंड हवेच्या ठिकाणी गार वाऱ्या. काय आमरे इडीच्या इथं पोरींच्यात काय रे चोमडापणा करायचंय तुला? हो तू बाहेर. अगं आमरे, पण मी असं सजेशन देतोय. नकोय तुझं सजेशन. हा हो बाहेर. ऐडिया एवढं जा म्हणते तर जा की. चल तुम्ही विचारा. तुम्ही दिदे सांगशील का आता काय ठरलंय हनीमूनचं ते? आमरे बास झाला फाजीलपणा, जा पाणी घेऊन ये. बर स्नेहा ताई, हे ना तात्यासाहेब आलेले, त्यांनी गिफ्ट आणून दिलेत सगळे. तुम्ही बसा, मी आले सरबत घेऊन. वाघमारे, तुमच्याशिवाय मला अजिबात करमत नाही बघा. अहो, तुमच्या नसल्यानं एक दिवस मला 1 वर्षासारखं वाटायला लागलंय. आता असं वाटतंय ना की तुम्ही माझ्या जवळ असायला पाहिजे होता. फोन करावा का एक वाघमाऱ्यांना? फोन तर करू शकतो. का बरं उचलला नसेल वाघमाऱ्यांनी फोन? कामात असतील त्या. जरा वेळ गेला की स्वतःहून करतील. तोपर्यंत वाट बघतो. वाघमाऱ्यांना कॉल बॅक करायला एवढा वेळ का लागतोय? त्या आत्याबाईनं परत काहीतरी केलं नसेल ना? अजून दिवसाला ना. एक काम करतो, अमरीला फोन करून बघतो. अमरी पण फोन उचलला ना. नक्कीच चाललंय का वाघमाऱ्यांच्या घरात? काय गोंधळ तर झाला नसेल ना? एकदा जाऊन बघू का? सत्या, काय रे एवढं रात्री कुठे निघालास तू? जेवण केलं नाहीस? काही नाही. चल जेवण करू. मम्मी, नाही नाही, काय मम्मी नाही काही नाही. बस बस सत्या. अगं
झालं सत्या? कसला विचार करतोयस आणि सारखं मोबाईल मध्ये काय बघतोय? ग मम्मी, वाघमारे फोनच उचलत नाहीत. अमरीला फोन केला तर ती बी उचलणं झाल्या. नक्की काय झालं काहीच कळेना. टेन्शन आलंय. ती निबट ह्याच्याशी बोलली नाही म्हणून जीव कासावीस झाला वे याचा. हीच संधी आता या दोघाच्यात पहिला मिठाचा खडा टाकायची. सत्या, मंजिरी फोन उचलत नाही म्हणलं तर मला बी काळजी वाटायला लागली बघ. मम्मी, तुला का बरं काळजी वाटते? हे बघ सत्या, मी काही तुमच्या डोक्याच्या ताडकाठी घालणार नाही. मंजिरी आता बाहेर गेली आणि तिथं तिची ती खाष्ट आत्याबाई आहे. तुला आता चांगलंच ठाव आहे ती बाई कशी आहे ती. अरे काल परवाच्याला आपल्या घरला आली होती ती आणि मला म्हणत होती की तुम्ही तुमच्या लेकाचं लगीन मान्य केलं असलं तरी पण मला काही लगीन मान्य नाही. सत्यान मंजिरीला वेगळं करून राहणारच मी. गरज पडली तर भलता सलता मार्ग पण अवलंबीन असं म्हणत होती की. पण मम्मी, तू जे काही सांगतेस ते खरं आहे ना? मला वाटलंच होतं तुझा विश्वास नाही बसायचा माझ्यावर. अरे खरंच सांगते मी. वाटलंस तर तू चित्रकाराच नाही विचार की. त्यांनी सत्ताच्या कानाने ऐकलं आणि तिला बाहेर काढलं. म्हणजे आत्याबाई आता परत वाघमाऱ्यांना त्रास देणार. मला गेलंच पाहिजे. सत्या, भरल्या तात्यावरून असं जाऊ नकोस. जेवण करून जातो. अगं नाही मम्मी, मला जाणं लय गरजेचं आहे. जाऊ दे. 2 घास खा. अगं नाही मम्मी, नको. सत्या, तुला तुझ्या मंजिरीची शपथ आहे. जेवण करून जा. पण काय बी करून मला तिकडे गेलंच पाहिजे. त्या आत्याबाईनं काय गोंधळ घातला असला ना, तिचा असा कार्यक्रम फिक्स करतो की तिला आयुष्यभर लक्षात राहील. कसली भारी गिफ्ट दिलेत ना ग ताते साहेबांनी. दिदे, हा नेकलेस आहे ना, मला दे का एकदा घालायला. तुलाच ठेव. खरं? आई, अगं बघ ना, ताते साहेबांनी ना लय भारी भारी गिफ्ट दिलेत. आणि हा नेकलेस आहे ना, हा मी मला घेणार आहे. दीदी म्हणली ठेव म्हणून. काय झालं गाई? तब्येत ठीक आहे ना तुझी? आहे. बस इथं ये. काय त्रास होते का लय? लग्नाच्या सगळ्या गडबडीत ना बहुतेक औषधं वेळेवर घेतली गेली नाही, त्याच्यामुळे चक्कर आल्या. बघितलंच दिदे, अगं मी हिला किती वेळा सांगते गोळ्या वेळेवर घेत जा, गोळ्या वेळेवर घेत जा, पण नाही, हिचं कामावरच प्रेम आहे. अगाई किती वेळा सांगायचं तब्येतीपेक्षा महत्वाचं काय नाही. अगं आमरे, गबस ओरडू नको तिला. तुझा पाण्याने गोळ्या घेऊन ये तिच्या. काय गाई, तू अशी का वागतेस ना मला खरंच कळत नाही बघ. तू मला शब्द दिला होता ना स्वतःची काळजी घेईन, गोळ्या वेळेवर घेऊन म्हणून. मग अशी का वागतेस तेच कळत नाही बघ. आता मी तिथं असताना इथं काळजी कोण घेणार तुझी? वाघमारे फोन का उचलून झालं? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला गेलं पाहिजे. मला माफ करा. माझ्या आई घरची पण
मला त्रास झालाय, पण इथून पुढे मी माझी व्यवस्थित काळजी घेईन. सगळे औषधं वेळेवर घेईन मी. मला माफ कर. आई, परत माफी मागितलीस तर मी खरंच चिडेन आता. अशी कशी ग तू? आई, मी आणि अमृता कायम तुझ्या सोबत नसणार आहे तुझी काळजी घ्यायला. तुझी तुलाच घ्यायला पाहिजे ना. आम्ही बाहेर असताना आम्हाला तुझंच टेन्शन लागून राहिलं नाही. मंजू, तू तू तुझ्या संसाराला लागलीस बघ. तशीच आमरी बी एकदा का संसाराला लागली की माझी सगळी चिंताच मिटल बघ. मग मी नाही राहिले तरी बी चालतंय. आई, असं जर का असेल ना तर मग मला नाही तुझी चिंता दूर करायची. मी लग्नच करणार नाही. आमरे, अगं असं बोलून चालतंय होय? हा, मी काय आयुष्याला पुरले तुम्हाला? कधी ना कधी तुमचं तुम्हाला बघावंच लागणार आहे बाळा. आपण काय पण कसं बोलतेस तू? बरं माहिती झालं का? चल तू आता आराम कर, झोप थोड्या वेळ. चल आमरे, आवरून घे सगळे. ये घे. आई, झोपते. दीदी, मी आईपासून कधीच लांब नाही जाणार. मी पण इथंच आहे की. दोघं मिळून आईची काळजी घेऊ. जा आता झोप जा. अगं बाई, सत्याचे 16 मिस कॉल झालं. आता लय चिडला असणार सत्या माझ्यावर. चिडून उचलत नसेल आता. आपल्या कला घोरण्याच्या शर्यतीत घालवलं असतं ना तर लाखो रुपये मिळाले असते मला. लय सुंदर हार आहे. मला वाटतं याची किंमत लाखाच्या घरात नक्कीच असणार. झोपले काय सगळे? मी चूक नाही ना केली उशीर?
वाघमारीने स्वतः मला फोन केलाय. अरे तेव्हा सत्याचा फोन एवढ्या रातचा. कट केला. वाघमारे कधीच फोन कट नाही करत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला अजून बघायला पाहिजे. आत्ता जर दरवाजा वाजवला तर ती आत्याबाई उठल. एक काम करतो, खिडकीतनं बघतो. मी एकटाच मारणार. मला या घरात 10 रुपयाला 37 रुपये मिळत नाहीत. तिथं चोऱ्या करतात होय हे. चोर नाही, आपल्या घरातला मोर आहे. थांबकन फोन करायला परत एकदा मारून बघतो. नका मारू किंवा
कन्फर्म आपल्याच घरातला मोर आहे. रत्न रत्ने काय ग? ओ आत्याबाई, मला सांगा एवढ्या रात्रीचं तुम्ही वाघमारांच्या खोलीत काय करत होता? हा ते सोड, तू इथं काय करतोस? हा